एक पार्ट आहे, हा दुसरा आहे, हा तिसरा आणि हा चौथा. ह्या 4 वर तुम्हाला आजची टेस्ट असणार आहे. ओके, आता आपण काल पाहिलं होतं डूचा पार्ट. आज आपण हॅवचा पार्ट पाहणार आहोत. म्हणजे आपण किती रूप पाहिली? पहिलं आपण पाहिलंय बीचं रूप, त्यानंतर बी ची 3 रूप पाहिलीत आपण, एम, इज, आर, एम, इज आणि आर. जी 3 रूप आहेत ती वेगवेगळ्या कर्त्यांबरोबर लिहिली जातात, म्हणजे वेगवेगळ्या प्रोनाउन बरोबर लिहिली जातात. हे आपण पाहिलंय. एम हे आय सोबत लिहिलं जातं फक्त, म्हणजे मी माझ्याविषयी बोलत असेल वर्तमान काळामध्ये तर एमचा वापर मी करतो. हा वर्तमान काळ आहे. मी जर ही, शी, इट म्हणजे मी दुसऱ्या व्यक्तीबद्दल म्हणजे त्याच्याबद्दल, तिच्याबद्दल किंवा एखादी अशी वस्तू असेल जी वस्तू ही आणि शी पेक्षा वेगळी आहे, म्हणजे प्राणी, पशु, पक्षी असेल तर आपण इट वापरतो. ही म्हणजे तो, शी म्हणजे ती आणि इट म्हणजे ते. आर आपण वापरतो अनेकवचनी कर्त्यांसाठी. जे अनेकवचनी कर्ते आहेत दे म्हणजे ते, खूप जण. यू म्हणजे तू किंवा तुम्ही आणि वी म्हणजे आम्ही. हे एकूण 7 कर्ते आहेत. या 7 कर्त्यांचाच आपण विचार करायचा आहे ज्यावेळी आपण सहाय्यकारी क्रियापद पाहतो. ओके, मग आता आपण सेकंड बघूया. हे झालं बी ची रूप सगळी आपण ही कव्हर केली आहेत सगळी. ओके, आता ही बी ची रूप भूतकाळामध्ये कोणती आहेत? तर भूतकाळामध्ये आहेत वॉज आणि वेअर, WERE. आता वॉज आणि वेअर ही जी भूतकाळी रूप आहेत ती भूतकाळी रूप आपल्याला वेगवेगळ्या कर्त्यांसोबत वापरायला लागतात आणि ते तसंच आहे. दे अनेकवचनी कर्ता आहे यू आणि वी. हे 3 जे अनेकवचनी कर्ते आहेत त्यांच्यावर वेअर वापरायला लागतं आणि राहिलेले जे सगळे कर्ते आहेत म्हणजे आय हा एकवचनी आहे. एकवचनी म्हणजे मी पुन्हा सांगतो, एकवचनी म्हणजे सिंगल, ही, शी आणि इट. आणि काल आपण पाहिलंय डू, डीड आणि डज. काल पाहिलंय ते डू, डज, डीड आणि लास्ट आहे तो विल डू. आपण हा इथे लिहिला नाही फ्युचर, इथे आहे. ह्यामधलाच बी चा फ्युचर पण इथे आहे, वर मेन्शन आहे, तो तुम्ही पाहू शकता. डू वापरतो आपण आय, डू, वी डू, ही सॉरी दे डू आणि यू डू. ही, शी, इट असेल तर आपण ही, शी, इट असेल तर आपण डज वापरतो. त्यानंतर डीड वापरतो आपण सर्व कर्त्यांना, भूतकाळामधले सर्वनाम आहेत त्यांना वापरतो. आणि विल डू आपण वापरतो सर्व. विल डू पण आपण सर्व प्रकारची सर्वनाम आहेत, म्हणजे ही 7ही सर्वनाम आहेत ना त्यांच्यासाठी आपण काय वापरतो? डीड. आणि इथे पण आपण सर्व वापरतो. ओके, म्हणजे आपण काय करतो, सगळ्या प्रकारची जी सर्वनामं आहेत त्यांच्यासाठी विल डू असं वापरतो. विल डू म्हणजे असेल. विल डू म्हणजे काय? असेल म्हणजे करेन. डू म्हणजे करणे आणि विल म्हणजे भविष्यकाळ. भविष्यकाळ म्हणजे असेल. म्हणजे मी करत असेन अशी गोष्ट असेल तर आपण विल डू असं वापरतो. तो करत असेल, ही विल डू हिज वर्क, म्हणजे तो त्याचं काम करत असेल, म्हणजे मी उद्याची गोष्ट बोलतोय, आजची नाही. अशा वेळी आपण विल डू वापरतो. मी काल घेतलंय तुम्हाला, मी क्लासचे व्हिडिओ जे आहेत त्याचं कटिंग आणि थोडंसं एडिटिंग चालू आहे, ते तुम्हाला आज वगैरे मिळतील 3 दिवसांचे. त्याच्यामध्ये तुम्ही रिपीट पाहू शकता की आपण काय घेतलं होतं. ओके, आज आपण पाहणार आहोत ही लास्ट जो पार्ट आहे तो आज आपण पाहणार आहोत. कोणता? हॅव, हॅड याचा पार्ट. ओके, त्याच्यामध्ये आपण किती बघितले? त्याच्यामध्ये आहेत एकूण 2. कोणती आहेत? हॅड आणि हॅव आणि विल हॅव. म्हणजे ही 3 काय आहेत? प्रकार आहेत. ह्याला टू हॅव असं म्हटलं जातं. ऍक्च्युली हॅवचा अर्थ काय तो आपण समजून घेऊया, म्हणजेच तुम्हाला कळेल की आपण काय शिकणार आहोत. हॅव. आता हॅवचं एक मी वाक्य लिहितो. आय हॅव
2 पेन्स. म्हणजे माझ्याजवळ 2 पेन आहेत. एक क्वेश्चन आलाय तो फक्त क्लिअर करतो. डज म्हणजे सुद्धा करणे. डज म्हणजे सुद्धा करणे. फक्त डज वेगळं का घेतलंय तर ते ही, शी आणि इट या 3 कर्त्यांसाठी वापरलं जातं आणि उरलेल्या सगळ्या कर्त्यांसाठी वर्तमानामध्ये डू वापरलं जातं. डू म्हणजे सुद्धा करणे आणि डज म्हणजे सुद्धा करणे. म्हणजे थोडक्यात बाळांनो, मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं जसं मराठीमध्ये बदल आहे लिंगभेदानुसार, की मी समजा पुरुष असेल तर काय म्हणेन करतो, आणि मी समजा एखाद्या मुलीबद्दल बोलत असेल तर ती काय म्हणेल करते. हे जे करतो आणि करते आहे ना, हे लिंगभेदानुसार आहे. म्हणजे पुरुष असेल तो काय म्हणेल मी काम करतो, आणि एखादी मुलगी असेल तर ती काय म्हणणार मी काम करते. म्हणजे करते आणि करतो हा बदल आपल्याला कशावरून जाणवतो की आपल्या लिंगभेदानुसार, तो पुरुष आहे स्त्री आहे. तसंच हे वचनानुसार म्हणजे एक वचन अनेक वचन यानुसार हे भेद पडतात. डू म्हणजे आणि डज म्हणजे करतो आणि करतेमध्ये जसा फरक आहे तो आणि ते मध्ये, तसाच हा फरक निघतो डज आणि डू मध्ये. डज केव्हा ज्यावेळी करता ही, शी, इट असेल वर्तमान काळामध्ये त्यावेळी डज वापरतो आपण, आणि त्याच्या व्यतिरिक्त करता असेल त्यावेळी आपण डू वापरतो. दोन्हींचा अर्थ एकच आहे. ओके, जसा करतो आणि करते ह्या दोन्हींचा अर्थ एकच आहे. फक्त आपण ते लिंगभेदानुसार म्हणजे आपण तो पुरुष आहे की स्त्री आहे याच्यानुसार ते वेगळे वापरतो, असा त्याचा फरक फक्त पडतो. ओके, आता आपण हॅव पाहत होतो. आता आपण कालच्या सारखं एक कटआउट करूया. म्हणजे आपला जो मी म्हणजे आय म्हणजे माझ्याजवळ, आय हॅव म्हणजे माझ्या जवळ असणे. ओके, हॅव म्हणजे असणे, माझ्या जवळ आहेत. ह्याला काय म्हणतो आपण जवळ असणे. जवळ असणे किंवा माझ्याजवळ असणे याला आपण काय म्हणतो टू हॅव. याला काय म्हटलं जातं टू हॅव. जर एकटं आलं असेल हॅव तरच हा त्याचा अर्थ होतो माझ्याजवळ असणे. 2 आणि पेन्स म्हणजे आपण ट्रान्सलेशन केलेलं आहे ते बरोबर आहे. सगळे शब्द आपले तंतोतंत जुळत आहेत. मराठीमधले इंग्रजीमध्ये सगळे शब्द यामध्ये आहेत. ओके, आता आपण बघूया की टू हॅव हे कसं वापरलं जातं आणि त्याचा अर्थ काय. हॅव म्हणजे असणे किंवा माझ्या जवळ असणे. माझ्या जवळ असणे. ओके, हॅव म्हणजे असणे किंवा माझ्या जवळ असणे. एखादी गोष्ट माझ्या जवळ असेल तर मी काय म्हणेन आय हॅव 2 पेन्स, आय हॅव अ स्कूल बॅग, आय हॅव अ टेलिव्हिजन, आय हॅव अ लॅपटॉप, आय हॅव अ मोबाईल. ओके, म्हणजे माझ्याजवळ मोबाईल आहे, माझ्याजवळ टेलिफोन आहे, पेन आहे, पुस्तक आहे, हे आपण जनरली बोलतो ना, त्यावेळी आपल्याला आय हॅव वापरायला लागतं. आता 3 काळ आहेत, त्या काळानुसार आपण त्याच्या खाली जाऊया. मी तुम्हाला एकदाच मिनिंग लिहून दाखवेन, म्हणजे हॅडचं मिनिंग काय, हॅवचं मिनिंग काय आणि ह्याची अर्थानुसार आपण कशा प्रकारे त्यांचे वापर करतो. ओके, आता हॅवचा जनरली अर्थ काय आहे. HAV, हॅव म्हणजे असणे किंवा माझ्याजवळ असणे. ओके, हॅव म्हणजे असणे. असणे. ओके, आता हॅव मध्ये जो भूतकाळ आहे हा पास्ट आहे. हा तुम्ही पाहत असाल तर हा कोणता काळ आहे पास्ट. हा कोणता आहे प्रेझेंट, आणि हा आहे फ्युचर. आता हे जे 3 काळ आहेत त्या काळामध्ये हॅवचा कसा बदल होतो तर हॅड. आता तुम्ही पाहत असाल ना तर या काळामध्ये आणि या काळामध्ये प्रत्येक ठिकाणी हॅडच वापरले. म्हणजे करता कोणताही असला, हे जे करते आहे त्याच्यामध्ये काही बदल होऊ देत, आपण काय वापरलंय हॅड. इथे पण काही बदल होऊ देत, आपण काय वापरलंय विल हॅव. ओके,
इथे फक्त बदल झालाय तो हॅजचा. बाळांनो, मगाशी जसा ही शी इटला डज वापरला जात होता, तसा इथे ही शी इटला हॅज वापरला जातो. एवढाच बदल आहे. म्हणजेच तुम्हाला नेहमी नियम बदल कुठे होतो? ही, शी आणि इट हे जे 3 कर्ते आहेत ना बाळांनो, त्यांच्यामध्येच नेहमी बदल होतो आणि त्यांना एक नियम वेगळा लागतो. ओके, आता आपण एक एक बघत जाऊया. पहिल्यांदा की त्याचा अर्थ काय आहे. ओके, हे झालं हॅड. याच्यामध्ये 2 आहेत, हॅव आणि हॅज. हॅव आणि हॅज. आणि इथे एकच आहे, विल हॅव. आता हॅड म्हणजे होते. हॅड म्हणजे होते. हॅव म्हणजे आहे किंवा असणे. दोघांचा अर्थ एकच होतो. हॅज आणि हॅवचा अर्थ एकच होतो, फक्त हॅज वापरतात वेगळ्या कर्त्यांसाठी. जसं करतो आणि करते याचा दोघांचा अर्थ एकच होतो बघा. पण स्त्रीलिंगी आहे म्हणून आपण ते वापरतो आणि पुरुष आहे म्हणून आपण तो वापरतो. हा एवढाच बदल होतो. तसाच इथे बदल कशामध्ये होतो? हॅव आणि हॅज मध्ये. हॅडचं लिहिलंय बाळांनो खाली, तुम्ही प्रश्न विचारताय तो. हॅड म्हणजे होते. हॅव हॅज म्हणजे आहे किंवा असणे. आणि फ्युचर म्हणजे विल हॅव, असेल. विल हॅव म्हणजे असेल, माझ्याजवळ असेल किंवा असेल. आता हे तुम्हाला क्लिअर झालं की ह्याचे अर्थ काय. पास्ट मध्ये हॅड वापरला जातो, त्याचा अर्थ आहे होते. प्रेझेंट मध्ये वापरला जातो हॅव किंवा हॅज, त्याचा अर्थ आहे किंवा असणे. फ्युचर मध्ये विल हॅव वापरलं जातं, त्याचा अर्थ आहे असेल. ओके, आता आपण बघूया की नेमका वाक्यामध्ये यांचा बदल कसा होतो. जर आपण एखादं वाक्य केलं तर त्याचा बदल कसा होतो. नियम तर वर लिहिलेला आहे. नियम आपण खाली रिपीट करूया नको. कोणत्या कर्त्यांसाठी काय वापरतात, फक्त ते आपण इथे बघूया की कोणत्या कर्त्यांसाठी काय वापरलं जातं, तेवढं आपण बघूया. आता हॅवची 3 रूपं माहिती आहेत. आपण पहिलं वाक्य बनवूया. हॅड. बाळा, विल हॅव म्हणजे लिहिलंय मी खाली बघ, स्क्रीन दिसत असेल तर. विल हॅव म्हणजे असेल. आता वाक्य बघूया म्हणजे तुला अजून व्यवस्थित कळेल सगळ्यांनाच. आपण पहिले हॅडचं वाक्य बनवूया. आय हॅड अ कार म्हणजे माझ्याजवळ कार होती. मराठीमध्ये वाक्य केलंय मी आपण, त्यामुळे माझ्याजवळ कार होती. बघा हा, मी इथे आता अंडरलाईन नाही करत, तुम्हाला एकदा पूर्ण वाक्य होतील त्यावेळी आपण बघूया. हे वाक्य आहे भूतकाळातलं, म्हणजेच कालच्या गोष्टीबद्दल आपण बोलतोय, त्याला भूतकाळ म्हणतात. दुसरं वाक्य, दुसरी 2 वाक्य येतील, एक हॅवचं आणि एक हॅजचं. ही हॅज गुड, किंवा एक वस्तूच घेऊ, ही हॅज अ नोटबुक. ही हॅज अ नोटबुक. आणि आणखी एक वाक्य, ही हॅज अ नोटबुक म्हणजे काय, त्याच्याजवळ वही आहे. वर्तमान काळ आहे त्यामुळे. आणि आय हॅव अ नोटबुक म्हणजे काय, माझ्याजवळ वही आहे. माझ्या जवळ वही आहे. म्हणजे हा बदल झाला बघा, कर्त्यामध्ये बदल झाला, त्याच्याजवळ आणि माझ्याजवळ. त्यामुळे हॅज इथे वापरले, हॅव इथे वापरले. हा नियम मी समोर लिहितो. कर्ता समजा ही, शी किंवा इट असेल. बाळा, आपण शुड, शाल वगैरे नंतर घेणार आहोत, ते आपण वेगळं बघणार आहोत, कारण ती मॉडेल ऑक्झिलरी आहे, त्यावेळी आपण बघूया. ओके, आता तुम्ही म्हणजे कन्फ्यूज होऊ नका, आपण एक एक क्लिअर करत जाऊया. ही, शी, इट हे आपण कशासाठी वापरतो, ज्यावेळी कर्ता
ज्यावेळी हॅज असेल, सॉरी, ज्यावेळी आपल्याला करता ही शी इट मधला एखादा असेल त्यावेळी आपण हॅज वापरतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त करते म्हणजे कोणता, आय, वी, यू आणि दे, याच्यासाठी आपण वापरतो हॅव. याच्यासाठी आपण हॅव वापरतो. ओके, हा बदल आहे. आय हॅव अ बुक, बरोबर आहे, बरोबर आहे ते वाक्य, वर्तमान काळामध्ये ते वाक्य बरोबर आहे. आता पुढचं राहिलंय फ्युचर. फ्युचर मध्ये काय आहे, विल हॅव. शी विल हॅव अ बॅग. म्हणजे तिच्याकडे उद्या एक काय असेल, पिशवी असेल. शी विल हॅव अ बॅग म्हणजे तिच्याजवळ पिशवी असेल. म्हणजे आपण काय करतो की विल हॅव ने काय करतो, भविष्य काळ सांगतो. विल हॅवला पण ना तुम्हाला मर्यादा नाही आहे. सर्व जे काही प्रोनाउन आहे त्याच्यासाठी तुम्ही विल हॅव वापरता. विल हॅव म्हणजे असेल, म्हणजे आपण भविष्य काळाबद्दल बोलतोय त्यामुळे आपण भविष्य काळ इथे लिहूया. आणि हा जो वरचा काळ आहे तो आहे वर्तमान काळ. आम्ही इथे लिहितो वर्तमान काळ. ओके, आता तिन्ही तुमच्या समोर आहेत. तिन्हीमधले फरकही तुम्हाला इथे लिहिलेले आहेत. आणि आता आपण तिन्ही एकदा डिस्कस करूया की काय त्याच्यामध्ये बदल आहेत. म्हणजे हॅव, त्यानंतर सॉरी हॅड, हॅज, हॅव आणि विल हॅव. ओके, आता हॅडचा अर्थ आहे होते किंवा होती. इथे दिलाय मी तुम्हाला. हॅडचा अर्थ आहे होते किंवा होती. हा भूतकाळ असल्यामुळे आपण ती गोष्ट भूतकाळामध्ये म्हणजे काल किंवा कालच्या आधी ती घडून गेलेली आहे. माझ्याकडे एक कार होती म्हणजे आता ती आहे नाही आहे याच्याविषयी मला खात्रीने सांगता येणार नाही, पण ती भूतकाळातली गोष्ट आहे. त्यामुळे भूतकाळातल्या गोष्टी जर तुम्ही बोलत असाल आणि तुमच्याकडे एखादी गोष्ट होती असं सांगायचं असेल तर आपण त्याच्यासाठी हॅड वापरतो. हॅड वापरताना कर्ता लक्षात घेण्याची गरज नाही. तो आय आहे, यू आहे, ही आहे, शी आहे, काही लक्षात घेण्याची गरज नाही. का गरज नाही? कारण आय हॅड किंवा हॅड वापरताना कोणताही कर्ता चालतो. लक्षात राहील. म्हणजे हॅड जर वापरायचं असेल तर सगळ्या कर्त्यांसाठी हॅडच वापरलं जातं. त्याच्यामध्ये ह्याच्यासारखा एखादा नियम नाहीये. हा नियम इथे लागू होतो. कुठल्या काळाला? वर्तमान काळ. कुठल्याही काळामध्ये म्हणजे कुठल्याही प्रकारे बघितलात ना तर ह्या तीन गोष्टींसाठी वेगळा नियम लागतो, ही, शी आणि इट. आणि त्यांचेच नेमके नियम तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात, जे नियम नेहमी वर्तमान काळामध्येच असतात. भूतकाळ आणि भविष्यकाळ खूप सोपा आहे. वर्तमान काळामध्ये बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायला लागतात नियम बोलताना, आणि ते नियम असतात कर्त्यानुरूप. हे नियम आपण मराठीमध्ये सुद्धा फॉलो करतो. मराठीमध्ये सुद्धा आपण हे नियम पाळतो कर्त्याचे. कोणते नियम असतात? कर्ता पुरुष असेल तर आपण ती, तो करत होता असं म्हणतो. आणि कर्ता स्त्री असेल तर ती करत होती असं आपण म्हणतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला ना हा बदल तुम्हाला एखादं मार्कशीट मिळत असेल ना किंवा तुम्हाला एखादं सर्टिफिकेट मिळत असेल तर तुम्हाला त्या सर्टिफिकेटवर बघा क्रमांक, एक मिनिट, एखादा क्रमांक असेल तर तिथे संपादन केला, सॉरी हे नाही, याने आणि डॅश हिने असा एक कॉलम असतो. म्हणजे ती किंवा तो आणि शेवटी जे क्रियापद असतं ते बदलतं. ओके, म्हणजेच ते क्रियापद काय? एखाद्याने केला आणि केली. ओके, किंवा करतो आणि करते. म्हणजे मुलगी असेल तर करते म्हणेल, मुलगा असेल तर करतो म्हणेल. मग अशी क्रियापद बदलतात. तोच प्रकार इथे इंग्रजीमध्ये आहे. म्हणजे हॅव आणि हॅजचा अर्थ दोन्ही एकच आहे. ओके, फक्त
हे आपण डिस्कस केलंय. एक प्रश्न इथे विचारलेला आहे की हॅव, एक मिनिट, एक प्रश्न विचारलाय की क्रियापद किती क्रमांकाला असतं. सब्जेक्ट नंतर लगेच क्रियापद येतं, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट. हा आहे सब्जेक्ट, त्यानंतर वर्ब आहे. वर्बचे दोन प्रकार आहेत, एक ऑक्झिलरी आहे ते पहिल्यांदा येतं आणि मेन आहे मुख्य क्रियापद ते दुसऱ्यांदा येतं. ओके, वर्बचे दोन प्रकार आहेत आणि शेवटी येतं ऑब्जेक्ट. असा तो क्रम आहे. हा क्रम तुम्हाला मी घेतलाय. पुन्हा एकदा मागे गेलात तर तुम्हाला तो दिसेल किंवा तुम्ही जे व्हिडिओ मी पाठवलाय त्याच्यामध्ये सुद्धा तो घेतलेला आहे आणि व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन मी एक, त्याच्यामध्ये डिटेलिंग सगळे काळ घेतलेले. आज मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर करतो. ऑलरेडी जो केलेला आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करतो. आता हे जे 3 काळ आहेत ते 3 काळ आपण बघितलेत आणि तिन्हामधला फरक बघितलाय. आता ही साठी हॅज वापरतात कारण का तो नियम आहे. मग हॅजचा आणि हॅवचा अर्थ सारखा आहे का? येस. हॅवचा आणि दोघांचा अर्थ काय आहे? आहे. बघा इथे काय लिहिलंय? आहे. इथे काय लिहिलंय? आहे. इथे हॅज आहे, हॅव आहे म्हणून आहे मध्ये काय फरक पडलाय का? नाही पडलाय. त्यामुळे हॅजचा पण अर्थ तोच आहे, हॅवचा पण अर्थ तोच आहे. मग दोन काय यूज केले? कारण त्याचं की आपण जसे मराठीमध्ये केले आणि केला, हा जो फरक आपण करतो ना मराठीमध्ये, तोच फरक इथे इंग्रजीमध्ये केलेला आहे. हॅज म्हणजे तो ही, शी, इट साठी वापरलाय आणि हॅव जो आय साठी वापरलाय, वी साठी वापरलाय, यू साठी वापरलाय आणि दे साठी वापरलाय. हा बेसिक चेंज आहे, बाकी त्याच्यामध्ये काही फरक नाहीये. त्यामुळे तुम्हाला एवढं समजलं पाहिजे किंवा तुम्ही एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यावेळी आपण हॅज आणि हॅव म्हणतो त्यावेळी त्याचं मिनिंग सेम आहे. जसं आपण याच्या आधी पाहिलेलं आहे, एम, इज आणि आर, हे तिन्ही आहे म्हणूनच आपण वापरतो. फक्त एम कशासाठी? करता आय असेल तर एम, करता ही, शी, इट असेल तर इज, आणि करता आर असेल तर करता असेल दे, यू किंवा वी, असेल तर आपण तो अनेकवचनी करता असल्यामुळे आर वापरतो. अर्थ तिन्हींचा काय आहे? एकच आहे. कोणता आहे? किंवा असेल. ओके, तिन्हींचा अर्थ एकच आहे. त्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये फरक समजला पाहिजे की ही केव्हा वापरतो आपण? करता ज्यावेळी ही, शी, इट असेल तेव्हाच, आणि हॅव केव्हा वापरतो? करता आय, वी, यू, दे असेल तेव्हा. त्यामुळे सगळ्यात महत्वाचं बाळांनो एक आहे की तुम्ही हे करते फिक्स केले पाहिजेत की आपल्याला किती करते आहेत? ही, शी, इट, त्यानंतर आय, वी, यू आणि दे, हे जे 7 करते आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, हे जे 7 करते आहेत ते आपल्याला पाठ पाहिजे आणि त्यांना लागणारे नियम हे आपल्याला पाठ पाहिजे. तर आपल्याला बोलताना सहज बोलता येईल. नाहीतर आपल्याला प्रत्येक वेळी प्रॉब्लेम येणार की आपल्याला काय बोलायचं आहे. रेकॉर्डिंग आहे ना, रेकॉर्ड होतला म्हणून. ठीक आहे, मग आपण काय करूया आता? नेक्स्ट कडे जाऊया. आता विल हॅवचा अर्थ काय होतो? एखादी गोष्ट आपण भविष्य काळात म्हणतो ना, माझ्याकडे उद्या एक नवीन सायकल असेल. आय विल हॅव अ न्यू बायसिकल टुमारो. माझ्याकडे उद्या एक नवीन सायकल असेल. उद्या माझा वाढदिवस आहे आणि उद्या मला एक नवीन सायकल आणून देतील किंवा माझ्याकडे उद्या नवीन सायकल असेल, असं जर आपल्याला बोलायचं असेल तर आपण काय म्हणणार? आय विल हॅव अ न्यू बायसिकल टुमारो. म्हणजे माझ्याकडे उद्या एक नवीन सायकल असेल, म्हणजेच ती गोष्ट माझ्याकडे आज नाही आहे, काल नव्हती, पण उद्या असणार आहे. म्हणजे आपण हे कधी वापरतो? भविष्य काळामध्ये वापरतो. असेल असा याचा अर्थ होतो. म्हणजे होती म्हणजे कालची गोष्ट, आहे म्हणजे आजची गोष्ट, आणि असेल म्हणजे उद्याची गोष्ट. म्हणजे हॅडचा अर्थ आहे मराठीमध्ये होती किंवा होते. त्यानंतर दुसरा आपण बघितलंय हॅव. हॅव शिवाय वाक्य पूर्ण होऊ शकणार नाही असं नाही. हॅव आपण वाक्यात का वापरतो? तर होता, होती हे दाखवण्यासाठी.
हॅवच्या बद्दल आपण दुसरं क्रियापद वापरू शकतो, पण आपल्याला किती आपण क्रियापद वापरतो, कोणती वापरतोय, हे त्या परिस्थितीवर ठरतं ज्या परिस्थितीत आपण बोलत असतो. समजा आपण वर्तमान काळात बोलत असू तर आपण ॲमिजार वापरणार. भूतकाळात बोलत असू तर वॉज वेअर वापरणार. जर आपण वर्तमान काळात बोलत असू आणि आपल्याला सांगायचं आहे की एखादी गोष्ट माझ्या जवळ आहे, तर मी काय वापरेन? हॅव वापरेन, हॅज वापरेन. लक्षात आलं? अशा प्रकारे ते बदल होतात. त्यामुळे एखाद्या सहाय्यकारी क्रियापदाशिवाय आपण काळ नेमका सांगू शकत नाही. त्यामुळे सहाय्यकारी क्रियापद महत्वाची आहेत. ओके, आता आपण हॅव पाहतो. ते हॅव म्हणजे आहे. हॅवचा अर्थ होतो आहे. येस, आय विल हॅव अ पेन. बरोबर आहे, वाक्य बरोबर आहे. त्यानंतर हॅज आणि हॅव मध्ये फरक एवढाच आहे की हॅज हे ही शी इट साठी वापरलं जातं, बाकी दोघांचाही अर्थ एकच आहे. आणि राहिलंय विल हॅव, शेवट आहे विल हॅव. याचा अर्थ होतो असेल. याचा अर्थ होतो असेल. हे भविष्यकाळी आहे, हे भूतकाळी आहे, हे वर्तमानकाळी आहे आणि हे आहे भविष्यकाळी. म्हणजे हे तीन काय आहेत? तीन प्रकारचे हॅवची रूपं आपण वापरतो. आणि ही रूपं कशानुरूप वापरतो? की आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे त्यानुरूप वापरतो. आता काय होईल की आपल्याला ही हॅज वापरायचं आहे हेच फक्त लक्षात ठेवायला लागणार. शी हॅज वापरायचं आहे हेच फक्त लक्षात ठेवायला लागणार. म्हणजे आपल्याला नेमकी त्या गोष्टी फक्त लक्षात ठेवायला लागणार. त्याच्या पलीकडे आपल्याला काय लक्षात ठेवा? आय हॅव अ पेन, आउट लिहिण्याची गरज नाही. आय हॅव अ पेन हे बरोबर आहे. ओके, म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायला लागणार आहेत. एवढ्या गोष्टी की हॅव हॅज साठी नियम काय, हॅव हॅज मध्ये हॅज साठी नियम वेगळा कोणता लागतो तेवढं लक्षात ठेवायला लागणार आहे. आणि हॅड, हॅज, हॅव आणि विल हॅव याचे मराठी अर्थ लक्षात ठेवायला लागणार आहेत. कारण आपण मराठीमधून ट्रान्सलेट करणार आहोत. मराठीमधून आपण काय करणार आहोत? भाषांतर करणार आहोत इंग्रजीमध्ये. म्हणजे आपला पहिला हेतू काय आहे की आपल्याकडे शब्दसंचय पाहिजे. म्हणून मी पहिले 8 दिवस तुम्हाला ह्याच्यावर जोर दिलाय. आपले थोडे सुरुवातीचे दिवस एक्सटेंड झालेले आहेत, कारण आपण म्हटलं होतं 9 ते 10 दिवसामध्ये आपली जी व्होकॅब्युलरी आहे आणि टेन्स आहेत ते क्लिअर झाले पाहिजेत. पण तेवढे सहज ते क्लिअर होणार नाहीत, कारण तुम्हाला याच्या आधी बॅकग्राऊंड काही नव्हतं, त्यामुळे ते तेवढे क्लिअर होणार नाहीत. ओके, मग आता आपण काय करूया की पहिल्यांदा हे राहिलेले आहेत व्होकॅब्युलरीचे पार्ट, ते आपण क्लिअर करूया. आता आज आपण काय केलंय, ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत. आज माझी एक मीटिंग असल्यामुळे आपण 7:45 ला क्लास संपवणार आहोत. तुम्हाला मी त्यानंतर रात्री टेस्ट टाकेल कालची, आणि उद्याची टेस्ट तुम्हाला मी उद्याचा जो आपला पार्ट आहे तो झाल्यानंतर टाकेन. आता आपण काय बघितलंय? हे 3 प्रकार बघितलेत. एक प्रकार बीचा आहे, एक डूचा आहे आणि एक हॅवचा आहे. तिन्हींचा बेसिक मिनिंग मी इथे लिहितोय. बीचं मिनिंग आहे असणे. त्यानंतर डूचं मिनिंग आहे करणे. म्हणजे एखादी गोष्ट मी केली असं म्हणायचं असेल तर करणे म्हणणार आपण. आणि हॅवचं मिनिंग खरं तर आहे माझ्याजवळ असणे किंवा त्याच्याजवळ असणे, तिच्याजवळ असणे. म्हणजे अशा स्वरूपात किंवा अशा वेळी वापरतो असणे. ओके, हे आपण असं वापरतो. आणि दुसरी गोष्ट काय आहे की हे हॅव जे आहे ते